म्हणून पहिले कॅमेऱ्याची काळजी घ्या. आता क्रेन येईल साधारण अजून 1 तासाभरात. तोपर्यंत भूक वगैरे लागली तर मॅगी आहे आपल्याकडे. गार्लिक नूडल्स आहेत आणि ओरिएंटल सूप होतं ना. ओरिएंटल सूप होतं दुपारी. ते आणलं कोणी होतं? या सरांनी आणलं होतं. कुठे गेले सर? थोडं लाईट मध्ये या प्लीज. हा, आपल्या शुमाकरने काय केलं आज? शुमाकरने आज फोन आला बायकोचा फोन. हा, मग 1 मिनिट लाऊडस्पीकर लावतोय. हा, बोल का. हा, आता आम्ही थांबलोय अजूनही गाडीत. ती क्रेन येते पिकअपला. इकडनं आम्ही जाणार नवी मुंबई. 45 किलोमीटर्स आहे इकडनं. आणि मग ते फिक्स करून विल कम बॅक. हा, रिपेअर केल्यानंतर विल ड्राईव्ह बॅक ना. नाही, मग त्याला दुसरा ऑप्शन असं आहे की नवी मुंबईत पंकजच्या बायकोची बहीण राहते. तिकडे तिच्याकडे रात्री राहू आम्ही आणि मग सकाळी येऊ, असं काहीतरी करू. हो हो, लेट्स सी काय. आता ती गाडी घेऊन वस्तीमध्ये गेल्यानंतर विल बी डिसाइडिंग व्हॉट एव्हर इट इज. आता 24/7 फोन. अगं इथे कनेक्टिव्हिटी नीट नाहीये. 24/7 काहीतरी बोलला तरी. आता इफ ही इज नॉट गोइंग टू रिपेअर इट ना, मग विल शुअरली गो टू दिस हे ना काय म्हणतात पंकजच्या जे कोण आहेत रिलेटिव्ह त्यांच्याकडे जाऊन राहू आणि मग सकाळी करून येऊ, असं काहीतरी करायला. वी आर सेफ, डोंट वरी. बेकार, आम्ही गाडीतच बसलोय आणि वी हॅव मॅगी वगैरे म्हणून मग तसं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, यू डोंट वरी, आय अपडेट यू रात को. चलो बाय. हो हो, सगळं झालं. बाय. आतल्या रस्त्यावर आहे हायवेच्या. वी आर 45 किलोमीटर्स अवे फ्रॉम नवी दिल्ली. नवी मुंबई. येस. नाही, सेफ. बाय. So this was the situation so far. So you tell the story of our Shumakar. So we were driving. आपण असं ड्राईव्ह करत होतो आम्ही. एकदम समोर पाणी असं होतं खड्ड्यामध्ये. एकदम त्याच्यावरून आम्ही गेलो आणि खाडकन आवाज झाला. तर काय झालं हे बघण्यासाठी आम्हाला काही कळलं नाही. खाली टेकली असेल. मग आम्ही निघालो पुढे. थोडं 1-2 सेकंदांनी लगेच ऑइल विदिन 50 मीटर्स डीप वाजला आणि गाडी थांबवली आपण. आणि मग काय झालं, ऑइल साठी देवाला लगेच शंका आली की ऑइलचं काहीतरी लीक होत आहे. ते थांबवण्यासाठी आपण थांबलो लगेच. आणि मग आम्ही खाली उतरून बघितलं तर गळा असं ऑइल बाहेर येत होतं. विदिन 50 मीटर्स अँड 10 सेकंड मध्ये ऑइल स्पिल कसं झालं होतं बोटीतनं, त्या टाईपचं झालं. विदिन 50 मीटर्स पूर्ण 5 लिटर ऑइल ड्रेन झालं म्हणजे. सो आवर इंजिन इज सील्ड. No, engine is not seized. If would have started gone ahead, ड्राईव्ह केला असतं तर इंजिन सीज झालं असतं. आता नाही, आपण काहीच झालेलं नाही. फक्त आता रोड साईड असिस्टन्सची वाट पाहतो. सो what do we have in a bag to eat? आता हे मॅगी आहे, गार्लिक नूडल्स आणि बाहेर पातेले ठेवले पाणी भरण्यासाठी. बाकी सगळं संपलेलं आहे. It's hardly visible outside. Anything invisible outside. 5 केळी आहेत. अर्धी कच्ची होते. आणि पोट भरलेलं आहे आता पोट भरलेलं आहे कम्प्लीट. ओके, सो लेट मी सी द सिच्युएशन आउटसाइड. नाही प्लीज. अरे खूप मग आधीच गाडी ओली झाली. ओके, सो आय विल शो यू फ्रॉम द फ्रंट विंडशील्ड. लाइट्स प्लीज. लाइट्स काय लागत, बॅटरी डाऊन झाली का? अच्छा, I have to start for the headlights. This is the normal lights which are on. We are not able to see it. Okay, so it's a complete pitch dark outside and raining heavily outside. And we are hardly able to see anything. We have put our patela in the rain to fill for Maggie.
समोर एक गाडी येते ती बघा. So, can you see? Some bike is coming from. मोठी गाडी आहे कुठेतरी. माहित नाही. हो 2-4 गाड्या आहेत. 2-4 गाड्या आहेत ते म्हणजे. So far, त्या पास होता मला. let me clear the fog from this window. जे काय So that's वाटतं it. सगळे भास आहेत. We are stuck here. Devendra is sleeping. So Mitra is curious. He's thinking. Okay, so goodbye.